मला कदाचित आश्चर्य वाटेल त्या प्रेक्षकाला सुद्धा. ऍक्च्युली ना, माध्यमामध्ये ना तसा पैसा नाहीये. म्हणजे मी 1982 साली जे जॉईन झालो, मला पहिला महिना ₹832 होता. ही नवीन माहिती तुम्हाला आजही मिळू शकते, मिळवता आली पाहिजे. जुन्या त्या चौकटीनं ते सिने पत्रकारांना की अडकून पडली आहे. तेच किस्से, तीच माहिती त्याच्या बाहेर पण जाता येऊ शकतं. हे बाहेर केलं पाहिजे, तो माझा प्रयत्न आहे. तुम्ही मला रजनीकांतची मुलाखत दाखवा, कधी पाहिजे नाही. रजनीकांतची लोकप्रियता अफाट आहे. त्याच्या नावाने देवळ आहे, त्याचा सिनेमा आहे. त्यामुळे आपण अगोदर थिएटर जे आपलं वाटून घेतात, दुर्गाने बंद झाले. दुर्गाभिषेक सकाळी 4-5 वाजल्यापासून लोक 2 ताशे घेऊन येणार. रजनीकांत कधी मुलाखत देत नाही. पण रजनीकांतची तुम्हाला एक वेगळी आठवण सांगतो. एका मराठी सिनेमासाठी वृत्तपत्र, प्रिंट मीडिया, चॅनल, रेडिओ, डिजिटल आणि समजा इव्हेंट्स असे मिळून पुढे 110 मुलाखती महाराष्ट्रभर द्याव्या लागतात. तुम्हाला कळलेलं तुम्ही स्वतः चित्रपट. अरे पण माझा असा प्रश्न आहे, 110 मुलाखती देऊन नाही, 110 मुलाखती देऊन सुद्धा तुम्ही तुमचा सिनेमा येऊन जरा लोकांना माहित नाही पडत नव्हता. आता कुठे द्या आणि मुलाखती दिला की सिनेमा होता, याच्यात मला विश्वास नाही. नमस्कार मंडळी, आज शुक्रवार आणि शुक्रवार म्हणजे तर काय, अनेक चित्रपट रिलीज होण्याचा दिवस. आज जे काही चित्रपट राहिलेत किंवा ज्या मागच्या शुक्रवारी गप्पा राहिल्या आहेत, त्या गप्पा आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि या गप्पा मारण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ श्रीयुत दिलीप ठाकूर सर. आता इतकं आपण गप्पा मारतोय, तर मला एक विचारायचं, तुमच्या संपूर्ण आयुष्यातून मोठ्या मोठ्या लोकांना भेटला, पण अशी काही वेळ आली का की अचानक इंटरव्ह्यूज घेणं बंद झालं, अप्स अँड डाऊन्स आले, असं काय झालं का कधी? बघा, तसं माहिती ना, मी नवशक्ती या वृत्तपत्रात होतो. काय व्हायचं माहिती का, की माझ्याकडे माहिती आहे, मी फील्डवर्कवर वाढतोय. हिंदी चित्रपटाचे मुहूर्त म्हणा, आउटडोर्स म्हणा, त्यामुळे माझ्याकडे वेगळी माहिती सतत येत गेली. मी नेहमी असं म्हणतो की मला पुस्तकाबाहेरचं आणि गुगल बाहेरचं सिनेमाचं जे माहिती आहे, वेगळ्या भाषेत सांगायचं मला स्टुडिओतल्या कॅन्टीन पासून टॉयलेट पॅन इम्पॅक्ट स्टुडिओ माहिती आहे. तर व्हायचं काय म्हणतो, मला ना ही वेगळी प्लॅटफॉर्म मिळत नव्हते. मी टोपण नावाने लिहितोय, अनेक ठिकाणी लिहितोय, महानगर, दिनांक या दैनिकामध्ये पण लिहिलं. पण असं म्हणतं की अरे मला वेगळी माध्यमं पाहिजे, मला टीव्ही पाहिजे, आकाशवाणी पाहिजे. माझे वडील मला नेहमी म्हणायचे, अरे तू एवढं लिहितोयस. आता मी बँकेत झाली लिहायला सुरुवात केली आणि नंतर टीव्ही पण मिळत नाहीये, असं मला बोलवत नाही. मग 9:30च्या बातम्यांमध्ये पावळा बोलांची पद्धत आली. माझ्या आठवणीप्रमाणे काहीतरी फॅन्डस ओरडण्यासारखी पद्धत आली, या सह्याद्री वाहिनी म्हणून. चॅनलच्या युगामध्ये मी बघायचं की अमुक चॅनलला अमुक पत्रकार, अमुक चॅनलला अमुक पत्रकार, अमुक चॅनलला प्रमुख पत्रकार. ठीक आहे, ते सिनियर होते, काही सिनियर नव्हते, काही ज्युनियर पण होते. पण ह्यांच्यापेक्षा मला माहिती आहे, मी प्रत्यक्ष उन्हा पावसात थंडीत फिरलोय. म्हणजे फिल्म सिटीचे हेलिपॅड पासून नडच्या बांगलादेश, तुम्हाला ही सगळी सिनेमाची तुमच्या माहिती आहे. तर मला काय बोललो, ही खंत होती माझा. आमचे वडील मला नेहमी म्हणते, तुला बोलत का नाही. ऍक्च्युली माझ्या वडिलांचं जेव्हा निधन झालं की एप्रिल 2003 त्यावेळेला काय होतं माहिती ना, त्यावेळेला सह्याद्री वाहिनीवर संध्याकाळी तो सिंगल स्क्रीन ते मल्टिप्लेक्स असा एक विषय होता. आणि मी होतो, नितीन दातार होते आणि अजून एक कोणाचे होते. टीव्ही वर मला वडील बघतो असं वाढल्याचा मला, पण वडिलांची इच्छा होती की मला टीव्हीवर बघावं म्हणून. आणि त्यावेळेला मला क्वचित अशी संधी मिळायची. मग पुढे मी बघायचो आणि मला संधी नाही मिळत आहे. आता तुम्ही डाऊनचा मी नवशक्तीमध्ये 27 वर्ष नोकरी केली. ते करताना बाहेर मी बोटांना टोपण नाव दिलं. मग लोकसभेची रंगतरण पुरवणी असो किंवा सामनाची उत्सव पुरवणी असो, मला चांगली मागणी नेहमीच राहिली. फक्त एकच होतं की टोपण नाव दिले त्यामुळे कोणाला कळायचं नाही की आज नक्की व्यक्ती कोण आहे. एकदाच नक्की असं येईल की विषय असेल आणि सगळ्या चॅनलला दरीप खबर असेल, असं मी बोललो. हे होणारच. आणि 18 जुलै 2012 राजेश खन्नाचं निधन झालं.
मी त्याला एक जे दिवस नाकाला जात होतो, आदेश मागदेकरचा नावाचा शो येत होता. तर मला तत्पूर्वी टाइम्स ऑफ इंडियातून फोन आला की राजेश खन्नाचं निधन झालेलं आहे, तुमची प्रतिक्रिया पाहिजे. तर मी त्याचे फॅशन बदलून दिलं आणि माझ्या नावानिशी तू टाइम्स ऑफ इंडियाला आला. त्याच्याशी नंतर बोलणार होते. तर त्या दिवशी तिथे मला मनाली त्याने ऐकून म्हटलं, ती म्हणाली माझ्याकडे एक गाडी आहे, आपण राजेश खन्नाच्या आशीर्वाद बंगल्यावर जाऊया. तुम्ही आशीर्वाद बंगल्याकडे निघालो. मीडिया मोठ्या प्रमाणात होता. त्या राजेश खन्नाच्या दर्शनासाठी मी पटाशी म्हणालो की मी आणि माझा मित्र उभं राहिलं तिथे आता ही अशा पद्धतीची येत होती. ते झालं. मग तिथे मला एक एक चॅनलचे फोन यायला. मला एबीपी माझा बद्दल तेव्हा ते स्टार माझा होता. अश्विन कपूरचा फोन आला, तुम्ही कुठे आहात, तुम्ही या ना महालक्ष्मीला, आपण गिरगाव करूया. राजेश खन्ना सरस्वती निवासस्थानी राहायचा, आराधना रिलीज आपण तिकडे काहीतरी शूट करू. मी ठीक आहे, मी निघालो. महाराष्ट्राला निघालो तिकडे. आम्ही पहिला रॉक्सी थिएटरवर गेलो. हे राजेश खन्नाचं फेवरेट थिएटर होतं. म्हणजे आराधना कटीपत्ता मधील ते अनुभव होतो तिथे आम्ही शूट केलं. तिथे आम्ही राजेश खन्नाच्या जुन्या गेलो. तिथे मी गेलो ना, तो आणि मी गेलो तर फक्त टाइम्स नावाची एक मुलगी होती आणि अजून एक इंग्लिश चॅनल सुरू. आम्ही ते शूट केलं. मी घरी गेलो. मी आईला म्हणालो की आता मी एवढं करून आलोय, तर आता आपण काहीतरी मला परत जायचंय रात्री 24:00 नाहीला. त्या दिवशी मला सगळ्या चॅनलनी बोलवलं. दुसऱ्या दिवशी मला सह्याद्री वाहिनी तेव्हा पहिल्यांदा बोलवलं की तुम्ही राजेश खन्ना विषयी. आणि मी गेलो. आता सांगतो मी तुम्हाला, ते समोर जे होते त्या दिवशी, कारण मी पटकन काय बोललो माहितीये, अहो काय तुम्ही मला आता नाही बोलवलं, तुम्ही आता मला बोलवलं 9:30 प्रकारामध्ये. बघा मी काय बोलतो ते, तुम्ही मला नेहमी बोलवा. ते पटकन थोडं झालं. ही जी खंत होती ना. आणि त्यानंतर जे राजेश खन्नाच्या नंतर मी जो माहीत पडलो त्या नव्या माध्यमांना, मग त्यांना माहिती आहे की पहिल्या फोनवर पटकन बोलणारा माणूस म्हणजे दिलीप. कुठली घटना घडवली सिनेमाच्या, कोणाचे निधन होते, काय होते, की हा माणूस बोलणार. ही जी खंत होती ना ती माझ्या कामातून मी दूर केली. मला वाटत होतं माझी पुस्तक असावी, सुसरे संख्या उठली. मला वाटत होतं मी दृश्य माध्यमात असलं पाहिजे. मला वाटत होतं मी डिजिटल मीडियामध्ये पण पाहिजे. आता एक थोडक्यात प्रश्न, मी 27 वर्ष नवशक्तीची नोकरी केल्यानंतर मी नवशक्ती सोडून मी मुक्त पत्रकारितेकडे वळलो. मला कदाचित आश्चर्य वाटेल त्या प्रेक्षकाला सुद्धा. ऍक्च्युली ना माध्यमामध्ये ना तसा पैसा नाहीये. म्हणजे मी 1982 साली जॉईन झालो, मला पहिला महिना 832 रुपये होता. 82 साली 832 ही रक्कम छोटी नव्हती, पण फार मोठी वगैरे नव्हती. पण मराठी माध्यमामध्ये तसा पैसा नाहीये. परंतु तुम्ही लेखनावर जगू शकत नाही तसे. म्हणजे तुम्हाला एवढा पैसा मिळत नाही की जेवढा मिळाला नाही. मग ते म्हणतात तुमच्या कामात दर्जा नाही म्हणून पैसा नाही, पण कोणी म्हणतं पैसा नाही म्हणून दर्जा नाही. मराठीमध्ये चांगल्या पद्धतीने लेखनावर पैसे जर कोणी मिळवले असतील किंवा वाजवून घेतले तर शिरीष कणेकर आणि दवाखाना समजेल. ते चोख सांगायचे मी एवढे पैसे देणार असाल तरच मी लिहित, नाही तर लिहिणार नाही. आता ते खूप कुटुंब होते, त्याची शैली होती. आपण त्यांच्या अर्धा प्रवास जरी गेला तरी मी म्हणतो खूप झालं. मी तर म्हणतो 25% जरी त्यांच्या कमलं आपल्याला तरी खूप झालं. आता हा वेगळा विषय आहे. पण पैसा नाही. आणि नंतर मग 1.5 वर्ष माहिती कामच नव्हतं. मी असा विचार करतो, दोन माणूस 90च्या दशकामध्ये एकाच वेळेला 7-8 ठिकाणी लिहितोय. केसरीला लिहितोय, पुण्याला लिहितोय, गावकडे लिहितोय, इकडच्या पेपरपासून लिहितोय, लोकप्रभात लिहितोय, एकदम काय. पण तो 1.5 वर्ष होताना नंतर मला पहिलं लक्षात आलं की राजेश खन्नाने पडदा कसा विचार केला असेल. आज माझा पडदा काय आहे. आणि त्यानंतर पण असं झालं, 2-3 गोष्टी घडल्या. एकतर मी ते राजेश खन्नाच्या निधनाच्या वेळेला मला टीव्हीचा पडदा उघडला, तो खूपच उघडला, म्हणजे सिनेमा सोबत झाला तो. आणि दुसरं असं झालं की चित्रपती विशांतराव फाउंडेशन, किरणजींचा मला एकदा फोन आला की अरे आपल्याला ना 1913 ते 3 मे 2013 ही 100 वर्षाची मराठी चित्रपटाची सूची येणार होती. तर ती आपल्याला ही पाहिजे. तर मला सुधीर नांदगावकरांनी पण फोन केला आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की हे संपादन आहे, हे ऍक्च्युली त्यांना बरंचसं तोफान होत आलेलं. तो पुढचा जो प्रवास होता तो मला, म्हणजे ती टीमच होती आमची एक, तर ते करायचं. तू ही जबाबदारी घेशील का. तुम्ही म्हणाल मी भेट करण्याचे बरेचसे सुद्धा पाहिलेलं आहे. आणि मग तो एक अनुभव आला. आणि मग ती सूची
तशी पूर्ण आलेली, त्याला मी एक फायनल शेप दिला. आणि मग विनय नेवाळकरांचं पण त्याच्यामध्ये सहकार्य होतं, रघुवीर गुरुचं मार्गदर्शन मिळालं, संजित नार्वेकरचं पण चांगली साथ होती. आणि मग बऱ्याचदा असं व्हायचं की शनिवारी आहे ना, किरणच्या ऑफिसमध्ये आम्ही सगळे बसून गप्पा करणार आणि मग ते चहा आणि खारी बिस्किट, म्हणजे ती खास जी किरणजीच्या शैलीतली खारी बिस्किट. खारी बिस्किट. आणि मग आम्हाला शनिवारी मला ती एक प्रकार सवय झाली की शनिवारी गेल्यानंतर त्यांच्या कार्यालयामध्ये आपण सगळे असणार, गप्पा होणार. मग ती सुचिता प्रकाशन. आणि मग त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. 2015ला ते दिलानाथ मध्ये झालं. आणि मग अमिताभ बच्चनने त्यावेळेला मराठीमध्ये भाषण दिलं. तर मला असं वाटतं की त्या निमित्ताने मला तो एक्सपोजर मिळाला, ओळख मिळाली, ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती सूची आज मलाही खूप मोठ्या प्रमाणात उपयोगात पडते. आणि त्याचं पहिलं एडिशन संपलं, दुसरं पण संपत आलेलं आहे. तर मग ती खंत होते ना, तर कसं आहे की तुम्हाला गाईडलाईन्स येतो. आपण मला असं म्हणणार नाही की सगळी जबाबदारी ना तुमची व्यक्तिगत असते. येणाऱ्या संकटावर मात कशी करायची हे तुमचं तुम्ही ठरवा. किंवा आपण नंतर मग कळलं ना की तुमचं जे स्ट्रॉंग पॉईंट आहे ना तेच तुम्ही वापरायला पाहिजे. की आता काय बदलला, सेल्फ मार्केटिंग आलंय, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे हे आहे, मी हे बोलू शकतो, मी हे सांगू शकतो. तर मग हे तुम्हाला करावंच लागतं. तर असं मी स्वतःला पण बदलत गेलं, स्वतःचं म्हणजे आत्मपरीक्षण केलं, स्वतःचं परीक्षण केलं. त्याचं की त्या प्रिंटच्या फारमध्ये अडकलो असतो की अजून मी त्या छापखान्यामध्ये बसतो, त्याला छापखाना म्हणायचे पूर्वी प्रेसला. तर आणि दुसऱ्या कंपनीमध्ये अशा गोष्टी करत गेल्या आणि हा प्रवास चालू आहे. आता या क्षेत्रामध्ये तुम्हाला अनेक मित्र परिवार मिळाला. त्यापैकी लक्षात राहतील असे मित्र कोण तुमच्या काळातले म्हणा, किंवा तुमचे सहकारी कोण होते की ज्यांची तुम्हाला खूप मदत व्हायची त्यावर? मित्र आणि सहकार्य हा खूप मोठा विषय आहे. तो तुम्हाला दोन्ही बाजूने सांगतो की मी ज्या आलो आणि परीक्षेला येतो सिनेमाच्या क्षेत्रात, त्यांना एक्सेलसियर मिनी चौथ्यामधला मिनी थिएटर होतं, एक्सेलसियरला लिबर्टीला चौथ्यामधला एक मिनी थिएटर होतं, युरोपला दुसऱ्या मधला एक मिनी थिएटर होतं. अशा ठिकठिकाणी मिनी थिएटरला जायचो ना, त्याला लोकसत्तेचं प्रचंड प्राबल्य होतं. कारण किट मिळाला. आता मी काय सांगते तुम्हाला आता उत्तरातून द्यायच. शरद गुर्जर त्यावेळेला लोकसत्तामध्ये सिनेमा तो प्रेक्षक आहे. आणि गुर्जर साहेब येईपर्यंत सिनेमा सुरू होणार नाही ठरलेलं आहे. तर ते मोठ्या पदानंतर त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की चित्रपटसृष्टी पत्रकारांकडे कशी पाहते. आणि नोव्हेंबर 90ला तो रिटायर झाला. मला नेमकं आठवतं की रिटायर झाल्यानंतर जे लोक गुर्जर साहेब म्हणायचे ना, म्हणजे गुर्जरांची आवडती अभिनेत्री हेमा मालिनी. तर हेमा मालिनीच्या सिनेमाचा प्रेक्षक ना, तर गुर्जरांना ना हेमा मालिनी आवडून ना ठेवणीतला फोटो दिला जायचा आणि मग ते लोकसत्तामध्ये गुर्जर रिटायर झाले. आणि जे गुर्जर साहेब म्हणत होते ना, ते म्हणावे काय त्याचं गुर्जर इतर पण येत होते, पण तो वेगळी छोटी उत्तर होतो. आणि शरद कुठे नाही ज्या माणसांचं तुमची जी व्हॅल्यू आहे हे आपलं फेड असं मग तुम्ही आज कुठे न्यायला मग नंतर मला लक्षात आलं की तुम्ही स्वतःला घडवलं पाहिजे. म्हणजे मी ज्या फ्रीलान्सिंग कडे वळलो तेव्हा मला हा फरक लक्षात आला. पण मी ठरवलं की तुम्ही स्वतःला घडवा. इथे तुम्ही इमोशनली कुठे अटॅच होणं, रिलेशन हे नाहीये. आणि असा होणं तुम्हाला त्रास होतो की अरे काल तर माझा फोन उचलणार, आज माझा फोन उचलत नाही. तुमचा फोन उचलला चालणार नाही हे गृहीत धरूनच तुम्ही फोन करा. आता तुम्ही मला मुलाखतीचं म्हणणार, मी आता मुलाखती करतो काय काय कलाकार मला ज्यांची मी पहिली मुलाखत केली फील्डमध्ये आल्यावर, की त्याच्या करिअरला 30-35 वगैरे वर्ष झाली, ते सुद्धा कलाकार मला वेगळी विश्वास ठेवतात. कारण ठेवायला नाही पाहिजे, पण ते काय बघतात अरे दिलीप सध्या कोणासाठी मुलाखत घेणार आहे. अरे पण तुझ्या बारकावे तुझ्या माहिती आहे, तुझ्या फ्लिक्स आहेत, फोटो आहेत, पण हा त्या एकूणच खेळातला भाग झाला किंवा जे लोक उपकार करतात त्यांना मी वेलकम करतो. पण हे तुम्हाला ना सगळ्या प्रकारचे अनुभव येतच तुम्हाला वाचायला मिळाले. हे जे तुम्ही शिकता ना तर तुम्हाला काय क्लास होत. त्यावेळेला मार्मिकबद्दल एक कौतुकाने म्हटलं जायचं की मार्मिक ते व्यंगचित्र छापता घाटी आलं ना, की पहिल्या क्रमांकावर बाळासाहेबांचं व्यंगचित्र करणार, अविरोलिकाचा विषय बघणार, रविवारची जत्रा बघणार आणि शेवटच्या पानावर तो शुद्ध निषाद यांचं सिनेपेक्षा किंवा अंधेर नगरी हे परीक्षण.
मी त्यांचं परीक्षण वाचण्याचा अगदी कधी एकदा तो गुरुवार येतो, त्याला गुरुवारी मार्केटमध्ये मार्मिक यायचा. मी ज्या मार्मिक वाचायला लागलो त्याची किंमत 30 की 35 पैसे होती. पुढे पुढे तेच काय बरोबर तो फक्त हरीश शुद्ध निषाद. मला कळेल ना शुद्ध निषाद म्हणजे कोण. मी चित्रपटामध्ये शिरीष कणेकरांची परीक्षण वाचायचो, रसनमध्ये वसंत मालेकर, सुनील नांदगावकरांची परीक्षण. आणि मग शुद्ध निषाद मला कळलं श्रीकांत ठाकरे म्हणजे बाळांना म्हणजे मी. मग त्या पत्त्याप्रमाणे गेलो विचारत मग उतरलो रामनेडर रोड मग कोहिनूर सिनेमा. मग कुठे आहे हे शिवाजी पात्रे सिनेमा. आणि मला अजूनही आठवते मी बेल मारली तर मी बेल मारण्यासाठी जाणार ना तेवढ्यात श्रीकांतजी कोणी मला वाटतं काही कोणी कांदे काढण्यासाठी विक्रेता आलेला आणि मी श्रीकांतजींना पहिल्यांदा बघितलं तर मी थरथरत होतो. खरं सांगतो अरे एवढा मोठा माणसाला आहे. मी साधारण 1981 गोष्ट 1981 साली ते म्हणाले मी दिलीप टॉक लेख घेऊन आले आता पुस्तकाने निवडला. ते म्हणाले अरे काय बाळासाहेब तुझ्यामुळे कधी कधी हे करतात ते वाचतात ना. ते म्हणाले काय कधी कधी तुझा संदर्भ खालीवर होतो तर ते सवय लिहित ना ते त्यांची पहिलं वाक्य होतं. त्यानंतर मात्र श्रीकांतजींची जे बॉन्डिंग झालं ते म्हणजे वेगळंच काहीतरी झालं. म्हणजे मला तर मी तुम्हाला म्हणतो ना मी श्रीकांतजींवर एक पूर्ण मुलाखत तुम्हाला देऊ शकतो इतका मला त्यांचा अनुभव आला. तुम्ही जे मैत्रीचं म्हणता ना मग अशी लोक जोडले गेले. दुसऱ्या बाजूला काय झालं की अभय परांजपे, अभिजित देसाई हे माझ्या साधारण वयाचे. मी कुठे हॉटेलला गेलो ना अभिजित देसाईंना माझा रूप पार्टनर होता. जे मराठी कधी आला घेऊन तो हिंदीमध्ये बाहेर आला नाही. हिंदीमध्ये माझ्याबरोबर प्रदीप बांदेकर असेल त्या अजून कोणीतरी असेल तो असं ते मित्र सगळे बोलले. आणि माझं असं आहे की आणि इसाक मुजा ललिता लांबळे माझं नंतर रिलेशन अतिशय चांगलं पूजावर संबंध होते. त्यांचं मी वाचून या क्षेत्रात आलो ना त्यांच्याबरोबर नंतर मी सिनेमा बघायला लागलो. हे वैशिष्ट्यपूर्ण होतं. आणि मग हे लोकांशी तोडत गेले. आज दुर्गेमध्ये ललिता नाहीये. आता 30 तारखेला 5 वर्ष होती ललिता जाऊ. अभिजित देसाई, अभय परांजपे तर झाली 12-13-14 वर्ष झाली जाऊ. त्यांची खूप आठवण येते यांच्याबरोबर आपण काम केलं. आणि त्यावेळेला ना असं म्हणजे मी अभिजित आणि अभयचं सांगतो तुम्हाला. समजा मी उर्मिला मातोंडकरची मुलाखत केली आणि मी दुसऱ्या दिवशी सतत अभिजितला फोन करून सांगणार अरे मी तर तो असा नाही म्हणायचा अरे यांनी सांगितलं ना मला त्या गोष्टी त्याच्यावर दांडेकर क्रिया असं कधी व्हायचं नाही. किंवा तो दिलीप प्रभाकरांची मुलाखत दिली दुसरी सांगायचा तिला प्रभाकरांना काही भेटलो असं असं बोलले असं मी असं राहायचो. यांनी सांगितलं त्या गोष्टी त्या 900 मध्ये लेख टाकूया शब्द तसा वापरला येतात. ते आम्ही कधी केलं नाही. तेवढे एथिक्स तुम्ही पाळले. एथिक्स बाहेर आम्ही कधी असे ना लपवलं नाही. हे सांगायचं नाही की आम्ही याला भेटणार आहे. टेलिफोन नंबर द्यायचो. हे आम्ही ना मोठ्या प्रमाणावर केलं. त्याला असं सांगायला जायचं. आता पुढे ती पत्रकारिता पॅटर्न बदलला आहे त्या गोष्टी बदलत. तुम्ही जे मित्र म्हणतात ना ती अशी व्यावसायिक नेतृत्वामध्ये व्यक्तिगत टच असं ते होतं. आता हे सगळं घडत असताना खूप बदल घडले. कारण रोज रोज तुम्ही काय वेगळं रोज रोज एखाद्या विषयीची माहिती मुलाखत तू कसा या क्षेत्रात आला काय केलं तुझे बरे वाईट हेच लिहिणार ना. अजून काय करणार त्यांच्या मुलाखतीमध्ये. तर तसं करत असताना तुम्ही तुमच्या लेखनात काही बदल वाचक वर्गाने पुन्हा पुन्हा तुम्ही लिहिलेले लेख वाचावे म्हणून तुम्ही तुमच्या लिखाणात काही बदल केलेत का. बदल तुम्ही करायला पाहिजे. बदल तर केले पण मी पुन्हा अगदी अधोरेखित करून सांगेन की मला अजूनही वाटतं की आपल्याला खूप बदल करायला पाहिजे. मुळात काय झालं माहिती ना मी मुळात जो शैली पत्रकार त्याला म्हणतात जसं मी शिरीष कणेकरांचं नाव घेतलं नाव घेतलं ते खूप उंचावरचे लेखक आहेत किंवा त्यांना ती उपजन होतं. मी उपजत नाही. मी फूड प्रोडक्टचा पत्रकार झालो. फूड प्रोडक्टला पत्रकार म्हणून दर्जा आहे. अच्छा फूड प्रोडक्टला पत्रकारच चांगला जातो. आता त्याला त्या सुविधा दिल्या जात नाहीत तो वेगळा विषय आहे. तर मी स्वतःला घडत आलो. म्हणजे माझ्यावर तसं म्हणजे मी शिकत गेलो की आपल्याला आपण जर व्यवस्थित नाही दिलं तर टिकणार नाही या स्पर्धेमध्ये किंवा या सगळ्या व्यावसायिक जगामध्ये. तर मला आताही वाटतं की अरे आपण शैलीवर जास्त लक्ष दिलं पाहिजे.
आता माहितीचं म्हणाला आता ऍक्च्युअली माहिती आहे ना, जी माहिती सिनेमाबद्दलची आज लोकांमध्ये आहे त्याच्या पलीकडे जाऊन खूप माहिती आहे. तुम्हाला मी एक चांगला किस्सा सांगतो. मध्यंतरी सुभाष घईची एक मुलाखतीमध्ये मला वेगळा गोष्ट लक्षात आली, जी इतकी वर्ष बऱ्याच जणांना मला माहिती नव्हती. अगदी थोडक्यात सांगतो की सुभाष घईंनी असं, तुम्हाला माहिती आहे ना, युनायटेड प्रोड्युसर जे 9 निर्मात्यांनी जे संघटना काढलेली म्हणजे तो राजेश खन्ना, सुभाष घई आणि धीरज तुपा हे तिघजण निवडले गेले. आणि मग ते तिघजण वेगळ्या निर्मात्यांना भेटले. राजेश खन्नाला जीपी सिप्पीने साईन केला राज सिनेमासाठी. आणि असं झालं, ते सुभाष घईंनी असं म्हणलं की हे भेटाय तुम्हाला माहिती आहे ना, ते नवे नवे चेहरे असतात ते निर्मात्यांना भेटत असतात. तर सुभाष घई ज्याला जीपी सिप्पीना भेटले, त्या जीपी सिप्पीने आमच्या सिनेमामध्ये नाही हिरो आहे, पण त्याला मला बदलायचं आहे, दुसरा पाहिजे, तर तू एक 8-10 दिवसांनी येऊन भेट, आपण बघू काय होते. त्या 8 दिवसांमध्ये सुरुवात की भेटायला गेले जीपी सिप्पीना, तर राजेश खन्ना तिकडे गेले. ते मूळ राजेश खन्ना नव्हता राज सिनेमामध्ये. अच्छा. बदलून राजेश खन्ना. तसंच काय झालं, त्यावेळेला ना तिसरी मंत्री पिक्चर बघत होतो, मासुरच्या प्रोडक्शन, विजय आनंद पिक्चर. हा, शम्मी कपूर. तिसरी मंदिर बघत होतं, तर मासुर सिनेमा असं झालं की अरे, तर विजय आनंदनी नौकेतनचं युनिट घेऊन तिसरी मंदिर बनवलं. नासूर हुसेनचं युनिट नाही घेतलं. पण नासूर हुसेनला असं झालं की आपण स्टाफला बसून काय करायचं, आपण पण एक सिनेमा करूया, छोटं पिक्चर करूया, ब्लॅक अँड व्हाईट, 10 केस. मग त्यांनी 12 केस सुरू करायचं ठरवलं. तर तिथे पण सुरुवात केला, आश्वासन मिळालं की मी छोटा पिक्चर करतोय, ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा आहे, कामगारांचा संदर्शात सिनेमा आहे तो, तर जेव्हा मग मी तुझा विचार करतो. तर थोड्या दिवसांनी येऊन भेट. मग त्याला सुभाष घई जाऊन भेटलाय, त्याला राजेश खन्नाला साईन करण्यात आले. तर राजेश खन्नाला ते 2 चित्रपट असे मिळाले. तर ही गोष्ट आहे ना, इतकी वर्ष कुठे बाहेरच नव्हती आली. मला सांगायचं गोष्ट अशी आहे की अशा कितीतरी गोष्टी आहेत मराठी अजून त्या बाहेर आलेल्या नाहीये, त्या आल्या पाहिजे. आपल्याकडे काय झालं म्हणतात ना, जे प्रचलित किस्से माहिती आठवण ना, त्याच दळण काढलं जातं वर्षानुवर्ष. आता मध्यंतरी मी अश्विनी वाईची मुलाखत केली, तर अश्विनी वाईला म्हणून तो बाहेर सिनेमा, तो तिने तो सीन हैदराबादला एका थिएटरमध्ये कशा पद्धतीने घेतला गेला त्याची आठवण सांगितली. अजिंक्य देवला सुद्धा मी विचारलं, अरे तू त्या नायक सिनेमात काम करतो काय झालं, तर त्याने त्या सिनेमामध्ये माझा असा फार होता. हे आहे ना, हे मला हा कार्यक्रम असं आहे की नवीन माहिती तुम्हाला आजही मिळू शकते, मिळवता आली पाहिजे. जुन्या त्या चौकटीनं ते सिने पत्रकारांना जी अडकून पडली आहे, तेच किस्से, तीच माहिती त्याच्या बाहेर पण जाता येऊ शकतं. हे बाहेर केलं पाहिजे, तो माझा प्रयत्न आहे. त्यात मी किती यशस्वी करतो किती नाही हा वेगळ्या होतात. आणि अशी वेगळी माहिती मिळवायच्या प्रयत्नामध्ये मग जसं मी तुम्हाला म्हणण्याची रेडिओ थिएटरचं सांगितलं, मलाही माहित होतं अनेक वर्ष की तिकडे, मला शोध घेताना कळालं इथे एक सिनेमा थिएटर होतं. हे जे आहे ना, हे तुम्ही फील्डवर गेल्याशिवाय माहित नाही करता. आणि लोकांना भेटायला कळतं की असं घडलेलं नाही. आज तुम्हाला कदाचित कळवलं, अमिताभ बच्चनच्या जवळपास आहे ना 45 ते 50 चित्रपट पडलेच नाही, म्हणजे मध्येच बंद पडले, अर्धवट किंवा मूळ झाला. मला आता रुद्र सिनेमाचा मोठा बेबू स्टुडिओमध्ये झालेला, मला 2 नवताची आठवण काढतो एकदम. रुद्र ज्या दिवशी कन्या सरस्वतीची कॉम्पिटिशनची पार्टी अग्नेरीच्या लीला पेंटा हॉटेलमध्ये, त्या दिवशी सकाळी एस रामनाथन दिग्दर्शित रुद्र सिनेमाचा मोठो नाही, अजूनही ते रुद्र सिनेमाचं काळ आहे. अमिताभ बच्चन, मी गेलो, मोहम्मद देसाईंचे असे मोठ मोहम्मद देसाई माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी आहे. विजय आनंद, मोहम्मद देसाई, राज कपूर हे चित्रपट बघत मी मोठा झालो. तर तिथे सीन असा होता, शंकराच्या मूर्तीचा सेट नाही, अमिताभ बच्चन शंकराच्या मूर्ती शिकवतोय, तुम्हाला दिवाचा क्लायमॅक्स सीन आहे. मी 900 अर्धा पान लिहितो, तो सिनेमा बनला नाही, पण आपल्याकडे फोटो आहे ना तसा सिनेमा होत आहे. तुम्हाला तो मी 88च्या दिवाळीच्या नंतर आरके स्टुडिओमध्ये इनो आनंद दिग्दर्शित सिनेमाचा मूर्त आणि वसंत साठे साहेब, आम्ही त्यांना साठे साहेब म्हणायचो, त्यांच्या शुभ असतो. अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, रजनीकांत, माधवी वगैरे, तो पण सिनेमा बनला नाही. तर हे तुम्हाला कधी कळलं नाही पडतं की आपण फिल्मवर गेल्यानंतर अशी खूप माहिती मला मिळत जाते. आता आपण आरकेची विषय टाकला होता, तर राज कपूर आणि त्यांच्या कपूर फॅमिली विषयी काय नाही, इंटरव्ह्यूचा योग फक्त मला राजू कपूरच्या मुलाखतीचा योग आला.
हा. ऋषी कपूरची भेट, औपचारिक भेट हनीमूनच्या सेट तेवढीच. म्हणजे मी ती पण भेट सुरेंद्र मोहन दिग्दर्शक होते आणि मी वर्षा उद्योगांना भेटायला गेलेलो आणि खार जिंकण्यामध्ये ते गाण्याचं शूटिंग होतं आणि त्याच्यामध्ये ते टेनिस खेळतात असं होतं. आणि तेव्हा मला वर्षाची मुलाखत करताना ऋषी कपूर बघत तर ती माझी अशी तेवढी औपचारिक भेट आहे का. बाकी ऋषी कपूरला मी शूटिंग करताना वगैरे असं आम्ही मुहूर्ताना वगैरे गंगा सुद्धा नटराज स्टुडिओ मध्ये झालेलं. त्या अमिताभ बच्चन, ऋषी कपूर आणि मिथुन चित्रपट होती. नंतर मग ऋषी कपूरने 8 दिवसात सिनेमा सोडला. ते अशा पण आठवणी असतात. अरे मूर्ख दिवसात जो होता तो सिनेमातून गेला. राजू कपूरच्या मुलाखतीचा मात्र मला योग आलेला. आणि राज कपूर मी जेव्हा नवीन आलो ना तेव्हा पहिलीची पार्टी, पहिल्या पार्टीची आठवण करायला काय हरकत आहे. सिरा हॉटेलमध्ये होती आणि ते आमंत्रण आलं की केवळ शर्मा दिग्दर्शित जिम्मेदार नावाच्या सिनेमाची मुहूर्ताने काढली. राजू कपूर, टीना मोनिम आणि अनिता राज आणि मी गेलो. वेळ होती त्याच्यावर काहीतरी 7:30ची. तुम्हाला कल्पना असेल मी 7 वाजता गेलो. अरे 7:30ची लोकची वेळ मी गेलो त्या डेकोरेशन बघत होतो. मग मला कळलं की 7:30ची वेळ दिली असताना पार्टी 7:30 म्हणजे तुम्ही घरून 7:30ला नाही पार्ट्या इथल्या उशिरा सुरू होता. त्या पार्टीमध्ये मी राज कपूरला पाहिजे कारण राजू कपूरच्या मुलाच्या सिनेमाचा मोठा ज्याला राज कपूरचा. तर असं ज्यांना मी पडद्यावर बघून लहानाचा मोठा झालो त्या सगळ्यांना मी प्रत्यक्षामध्ये पाहू शकलो. आणि तुम्हाला ही कल्पना आहे आपल्या देशामध्ये अनेक सिनेमा शौकीन असे आहे की ज्यांना वाटते पडद्यावरच्या माणसांना मला एकदा तरी बघायचं. असे खूप आहेत. मी पहिला सिनेमाचा शौकीन आहे. त्या सिनेमाच्या शौकीनाच्या भूमिकेतून मी बरीचशी वाटचाल केली म्हणून ते माझं कशा पद्धतीचं आहे आकर्षक म्हणून. मी पत्रकाराच्या रोलमध्ये वावरलो नाही कधी. तुम्ही बघा इंडस्ट्रीमध्ये विचार नाही पत्रकाराच्या रोलमध्ये वावरत नाही. तुम्ही पत्रकार वावरायला ना मग ते वेगळं वळण लागतं. इतक्या जणांची तुम्ही इंटरव्ह्यू घेतले पण मला एक सांगा तुमची अशी इच्छा कोणाची तर इंटरव्ह्यू घ्यायची इच्छा होती पण तुम्ही ती आजपर्यंत घेऊ शकला नाही असं कोण व्यक्ती आहेत का? रजनीकांत. तुम्ही मला रजनीकांतची मुलाखत दाखवा. कधी पाहिजे नाही. रजनीकांतची लोकप्रियता अफाट आहे. त्याच्या नावाने देवळ आहे. त्याचा सिनेमा आहे तेव्हा आपण अगोदर थिएटर जे आपलं वाटून देतात दुर्गाने बंद झाले. दुर्गाभिषेक सकाळी 4-5 वाजल्यापासून लोक ढोल ताशे घेऊन येणार. रजनीकांत कधी मुलाखत देत नाही पण रजनीकांतची तुम्हाला एक वेगळी आठवण सांगतो. पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित एक फुल 4 नावाचा मराठी सिनेमा आहे. त्याचा मोठं फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये रजनीकांतचे हस्ते झाले. लक्ष्मण बेर्डे, प्रिया बेर्डे आणि बघतो रजनी तो मराठी माहितीये ना होता. तो रजनीकांतला मी असा काही फुटांवर पाहिजे त्याला मीडियात कमी होता. तर आपल्या मराठी सिनेमाचा मोठ लक्षाशी आपला माझा व्यक्तिगत संबंध प्रियाशी तर आजही आहे. पण अमिताभ बच्चननी ना मीडियावर बॅन टाकलेला साधारण 1978 साल वगैरे असेल आणि तो बॅन आहे ना 90 साला बॅन काय. पण काय कारण जरा वेगळं होतं की त्याच्याविषयी त्याच्या आणि रेखाच्या संबंधावर काही गॉसिप मॅगझिननी काही वाह्यात दिलेलं. आणि आपल्याकडे काय होतं सिनेमा म्हणल्यानंतर ना की काहीतरी गॉसिप ग्लॅमर त्यातला तरी उत्पन्न गप्पा आणि हे उत्पन्नाचे मोठमोठे आकडे. आता तुम्ही स्वतः निर्माते आहे त्यामुळे निर्मितीमध्ये खर्च खरा किती होतो आणि हाती किती येतात ते प्रॉफिट लेवल असं निर्मात्याला माहिती असतं किंवा ते व्यवहार कसे राहतात कोणाला कितीचा चेक दिला कोणाला नाही. तर अमिताभने जो बॅन टाकलेला मी जेव्हा मीडियात आलो त्यानंतर जटिल त्या अमिताभच्या आधारपणाचं प्रकरण उद्भवलं. पुढे मला असं वाटतं की अमिताभ बच्चनला पाहता मी तुम्हाला कशी म्हणालो की ज्यांना मी पडद्यावर खूपच लहानाचा मोठा झालो त्यांना मी असं सिनेमाच्या भूताला सेटवर असं पाहतोय. दादा मोठे म्हणजे मी मला फुल फ्लेश फॉलो मिळाला आणि दादा मोठेंबरोबर पत्रकारांची गोव्याला टूर होती. अगदी नेमकं सांगतो फेब्रुवारी 84 आणि दादा मोठे इथून जे आमच्याबरोबर बसमध्ये बसले ते पुन्हा मुंबईला येत आमच्याबरोबर बसमध्ये होते. तर असा हा जो अनुभव आहे मला अमिताभ बच्चनला म्हणणार कुठे त्याच्या नवऱ्या अमिताभ मी आलो आणि थोड्या दिवसांमध्ये अमिताभ राजकारणात गेला मग खासदार झाला मग त्याने सिनेमा कमी केलं. मग अमिताभ बच्चनच्या भूतकाळात आमंत्रण आलं नाही की मी म्हणायचं नाही ना पहिलं मला धावत गेलं जायचं. मग मेबू स्टुडिओमध्ये हम असेल अग्निपथ असेल मगाशी म्हणालो त्या रुद्र असेल
मग ह्याला जा, नटराज स्टुडिओ मध्ये बंधुगा नावाचा सिनेमाचा होता जे पी दत्ताचा. असं अमिताभ बच्चनला मी पाहायचं होत याला आपण विवाहामध्ये बघितलं, श्वेमीमध्ये बघितलं, टॉम मध्ये बघितलं. तर असं अमिताभची मुलाखत मी नाही व्हायची. तर हे असं दर्शन घ्यायचे, फोटोग्राफर फोटो काढायचे, आम्ही मग ते लिहायचो अमिताभ बच्चन सेटला. मला काय आश्चर्य वाटेल त्या काळामध्ये ना शूटिंग रिपोर्ट त्याला मोठा वाचा करत होता. जीच जे पाक्षिक होता सिनेमा त्याच्यामध्ये नवीन रूपाने ना 5-6 पानं शूटिंग रिपोर्ट लिहायचे फोटो वगैरे टाकून, की सेटवर असं घडलं, तिथे अशी 2 दासं ठेवलेली, मग तिथे तो केक ठेवलेला, आणि मग अवकाशी एंट्री झाली, मग तो दिग्दर्शक वाचलं जायचं. ह्या लेखनाला कदाचित हास्यास्पद ठरवून गेलं असेल, परंतु ह्याला जास्त वाचत होता. याचं कारण जनसामान्यांना सेटवर जाता येत नव्हतं. म्हणून मी ते सिनेमाच्या भोट आपल्या येतो, शूटिंग वर जायचं, सिनेमा अभिनेता भोट जायला, त्यातले काय फिल्म बघायला जमणार. आज काय अजून सिनेमा रिलीज झाला आणि अमिताभ बच्चननी प्रेसवरचा बॅट, हे मला कळलं की आता मी अमिताभचे मेकअप जे दीपक सावंत चांगले मित्र होती, ते स्मिता पाटीलचे मेकअप. ज्यावेळेला मी फील्डवर येतो ना, ते स्मिता पाटीलच्या भूमिका असलेल्या मी आखिर क्यू नजराचा अमृत या तिन्ही सिनेमाच्या सेटवर तिन्ही मध्ये वेळाने राजेश खन्ना होता. तर राजेश खन्ना प्रत्यक्षात कसा आहे, 1:30 वाजता कसा येतो, आल्यानंतर जेवणाचं टेबल कसं लागतं हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि पहिला घास घेण्यापूर्वी तो आजूबाजूला कसा बघतो आणि एखाद्याला विचारतो आपण खाना काय का, लेट लेतो जो विचार येतो, हे पाहिले ही बाजू पण आहे इंडस्ट्रीच. आता मला मग आठवण आला की ती एका मराठी सिनेमासाठी नीट ऐका, एका मराठी सिनेमासाठी वृत्तपत्र, प्रिंट मीडिया, चॅनल, रेडिओ, डिजिटल आणि समजा इव्हेंट्स असे मिळून पुढे 110 मुलाखती महाराष्ट्रभर द्याव्या लागतात. तुम्हाला कळलेला तुम्ही स्वतः चित्रपट, अरे पण माझा असा प्रश्न आहे, 110 मुलाखती देऊन नाही, 110 मुलाखती देऊन सुद्धा तुम्ही तुमचा सिनेमा येऊन जरा लोकांना माहित नाही पडत नव्हता. आता कुठे द्या आणि मुलाखती दिला की सिनेमा होता याच्यावर मला विश्वास नाही. तर मुलाखती देतो आणि तुम्ही तुम्हाला अजूनच सांगतो, तुम्ही बऱ्याचशा मुलाखतींना मी सिनेमा बघितल्यावर यायचो. मी सिनेमा बघितला तर मला मात्र त्याला फोन करतो आणि मी सत्ता बघितला, मला हे आवडलं, ती माझी ठीक आहे, तुम्ही या इकडे या. सिनेमा बघितला तर मी वर्षाला फोन करायला तुझ्या इथे मला मुलाखत द्या. महिन्याभर आणि प्रमोशन सुरू तुम्ही प्रमोशन करता, तुम्हाला सिनेमाच माहिती नसतो. प्रमोशन सिनेमा नाही झालं, सिनेमा त्याच्या दर्जावर झाला आणि सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो त्या ऑडियन्सच्या अभिप्रायावर राहतो. हे माझा आधी त्याच्यावर विश्वास आहे. लोकांना आवडले, लोकांना तो सिनेमा समजतो ना, तो लोकांना आवडतो आणि जो लोकांना आवडतो ना त्याला कोणी थांबवू शकत नाही. इतके वर्ष तुम्ही या चित्रपट पत्रकारितेमध्ये काम केले, तर आता ही चित्रपट पत्रकारिता कुठे येऊन पोहोचते? कुठेच नाही. दुर्लेखन याचं माया लागतं. ऍक्च्युअली काय माहिती ना, काय झालं की आम्ही ज्या आलो, मी जे काही काम करतो, मला त्यावेळेला जे म्हणजे मी तुम्हाला म्हणालो ना की तशा प्रकारच्या सुविधा होत्या ना. वाहतूक खर्च मिळायचा ना, पेपर बिल मिळायचं, त्या टेलिफोनचं बिल आम्ही स्वतःला घडवलं. माझ्यासारख्याला पर्यायच नव्हता. तर काय झालं, माध्यम वाढली, आता सोपं झालंय. पूर्वी ना माझ्या घरी मी करिअर सुरू केल्यापासून पहिली 12 वर्ष टेलिफोनच नव्हता. मी राहायचो, माझ्या घरासमोर आयडियल वेफर कंपनी नावाचं वेफरचं दुकान होतं, आधीचं दुकान आहे, त्यांच्याकडे माझे फोन यायचे. तेव्हा मी पब्लिक फोनवर जाऊन फोन करायचं. समजा एखाद्या कलाकाराला 9 वाजता फोन करायला 10 वाजता फोन करतो, मला प्रश्न पडतात मध्ये 1 तास साड्या करून. आता काय झालं तेव्हा आम्हाला लोकांशी संपर्क करावा लागायचा. फक्त क्वचित एखादा सेक्रेटरी किंवा पीआरओ तुमचा कलाकाराच्या भेटीचा योग आहे तो निघून जायचा. तुम्ही काय विचारायचं वाट नाही बघायचा. तुम्हाला सोडलं ना त्या आमच्या कलाकाराकडे, तुमची तुम्ही तुम्हाला तलाव सोडलेलं आहे आणि तुम्ही किती प्यायचं ते तुम्हाला पिता येते की नाही. आता काय झाले, आता एखादी मुलगी आज जॉईन होते, एखादा पत्रकार, एखादा तरुण आज जॉईन होतो पत्रकारितेमध्ये आणि त्याला लगेच 2 तासांनी मेसेज येतो की आज दुपारी अमुक सिनेमा संदर्भात सलमान खानची भेट ठरवण्यात आली आहे. असून अरे त्या मराठी सिनेमाचं की अमुक सिनेमाचं प्रदर्शन आहे, तुम्हाला काय सही आमंत्रण भेटणार आहे. पत्रकार म्हटलं आता सोपं आहे. हे जे तुमच्या आणि यांचं जो डिस्टन्स गेलं ना,
त्यामुळे सोपं झालं. बरं, पूर्वीचे कलाकार पत्रकाराला त्याच्या नावानिशी तो कुठे लिखवायच्या दिवशी ओळखायचं. आता कलाकारांची गरज दुर्दैवाने वाटत नाही. तुमच्या चॅनल आणि काय मोठी वृत्तपत्र सोडून द्या आणि एवढा मीडिया झालेला आहे. बरं, सिनेमाकडे मी म्हणालो ना, कोणी सिरियसली बघत नाही. सगळ्यांना तो टाइमपासचा विषय वाटतोय. मग ह्याच्यातून काय झालं, मग काहीतरी विचार येतो. मग कसं होतं माहिती ना, की काही काय कलाकारांचे काय काय चित्रपट लोकांना माहिती असतात. म्हणजे मला तुम्ही सांगा, प्रेक्षक म्हणून तुम्ही बघा, जास्तीत जास्त मुलं कधी कुठल्या सिनेमात असतात, पांडुरंग, अशी बनवबंदी, मायाची साडी. त्याच्या पलीकडे काही सिनेमे नाही का बनले, कितीतरी चित्रपट बनलेले आहे, पण तुम्हाला तेवढंच माहिती आहे. पण पत्रकार काय म्हणतात, हसे माहिती खोटे, त्याला वरिष्ठ विचारत नाही. मी तुम्हाला एक सांगतो, मी 900 पूर्वी तुम्हाला मिळाले. आम्ही असं आमचं खातं होतं आणि उजव्या बाजूला आमचे संपादक पुरा बेऱ्यांची हे होते. ते जो पेपर घेऊन असे बाहेर आले ना, तो पोटात ही बातमी कोणी चेक केली, कोणी वाचली, तर ते सबमिट करताना विचारली, ही बातमी कोणी दिली, तो थरथर म्हणायला गेले, ते छोटा पेपरशी उडवायचे. हा डरावा होता ना. पूर्वीचे संपादकांबद्दल ना आदरयुक्त होती, न्यूज एडिटर बद्दल आदरयुक्त भीती होती, संडे सप्लिमेंटच्या म्हणजे पोवणी संपादकाबद्दल भीती होती. आणि पत्रकाराला घडावं लागायचं. मी स्वतः असं भेटलेलं आहे, काय काय पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या, कामात कमी आहेत, सांगितलं गेलंय तू यायचं नाही. त्या काय कुठे आज काय झालं तुला कसं आहे, पूर्वी नेमकी उत्तर होती. पूर्वी असंही व्हायचं की एखादा पत्रकार एखाद्या कलाकाराशी बोलावायपूर्वी त्याची बोलण्याची पद्धत कशी आहे ती त्याला वापरायचा, त्याची भेटायची पद्धत कशी आहे ती वापरायचा, त्याच्यातून मुलाखती आहे. हे तुम्हाला मी देवानंदचा किस्सा होतो. देवानंद आम्हाला अनिल चित्र घेऊन जायचा. मी आता वर्षभरापूर्वी वागला, मी तुमचा वडील अनिल चित्र आम्हाला सांगायचा. आम्ही भेटायचो लकी रेस्टॉरंट मध्ये बांधरायला. तिथून रिक्षा करून आम्ही आनंद रेकॉर्डिंग फिरवला येतो जिगच्या रोडवर. आनंद रेकॉर्डिंग म्हणजे देवानंद समोर बघायला थोडं गेला ना तर गुजरात्यांचा भोसके यायला बघला. त्यावेळेला बघा ना विमाना बिल्डिंग, तिथे विनोद मेहरा जिथून एकेकडे जायची, सगळी एकाच बिल्डिंग मध्ये राहायची. तर मग ते वेगळे होते. देवानंदची पद्धत अशी होती, देवानंद एकदा भेटलेल्या माणसाला त्याच्या नावांशी चेहऱ्याशी पुसवायला पण ओळखायचा. की मी अनुभवलेल्या अनेक आपण नॉक करायचं. तर नॉक केल्यानंतर देवाला आपण गेला तर आपण म्हणा ना नाही देवाला म्हणणार नाही 5 या 10 मिनिट आणि माणसांना 5 मिनिट देवानाकडे वेळत होता मला. पण हे तसं व्हायचं तेव्हा कलाकाराला वेळ होता, कलाकारांना माहिती होती. आता ना सगळ्यांनाच घाई झालेली आहे, सगळ्यांना प्रमोशन पाहिजे. मला असं नाही वाटत की मला व्यक्ती म्हणून एखाद्या पत्रकारांना जबाब देणं असं कलाकाराला वाटलं पाहिजे ना. कलाकाराला म्हणजे आता टूर असते, एक टूर करत होता की आज आपल्याला माध्यमांमध्ये मुलाखत देण्याची टूर करायची आहे. मग नरिमन पॉइंटला जा, तिथून नरिमन पॉइंटला जा, मग ते एका दिवसाची टूर करतात. ते टूर तुमचा सिनेमातल्या नाटक लोकांकडे खरंच पोहोचवत. मला तुम्ही 5 नावं सांगा कलाकारांची जे सिनेमावर मुलाखत येतात. त्याच्या वेळेस तुम्ही लग्न कधी जात लग्नाची भांडलो का, अरे तुम्हाला विचारलं कोणी. दुर्दैव असं ना की अशा गोष्टी पाहायची लोकांनाही सवय झाल्यामुळे ना अशा मुलाखती जास्त चालायला लागल्या. तर तुमचा सिनेमा नाही ना पोचत. तुम्ही सिनेमाचं प्रमोशन म्हणता ना, तर सिनेमा असं म्हणता का की अमुक सिनेमा अमुक करण्यासाठी मी कसा विचार केला, काय वाचन केलं. सॉरी, मला वाटतं मी थोडं स्पष्ट बोलतो. मी 43 वर्ष काम केल्यामुळे किंवा ही सगळी चित्रपट पाहत असल्यामुळे मी असं बोलू शकतो. अधिकार आनंदी बोलू अधिकार आनंद म्हणण्यापेक्षा मला सिनेमाच्या प्रेमापोटी बोलते की सिनेमा जगवला पाहिजे, सिनेमा चालला पाहिजे. तर तुम्ही सिनेमा तुम्ही खाजगी गोष्टी कशाला आणता. आम्ही नाही म्हणायचो कुठल्याही कलाकाराला असं नाही म्हणत अरे काय तुझं त्या याच्यावर चाललंय ऐकलं मी. पासून दूर मी काय गॉसिप पासून दूर लागलो आणि सिनेपत्रिकांचे गॉसिप, ग्लॅमर, त्या धटिंगबाज गप्पा आणि ते उत्पन्नाचे आकडे म्हणजे सिनेपत्रिकांचा असं दुर्दैवाने इमेज झालेली आहे. आणि सिनेमा त्याच्याच्या खूप पुढे आहे. तर या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवयुवकांना, नवीन युवतींना त्याला तुम्ही काय सांगाल की एक मंत्र पत्रकारिते मात्र हा आहे, तुम्ही असं वागलं असं केलं. सगळ्या स्टोरीमध्ये हा एक व्यावसायिक शिस्त आहे. व्यावसायिक शिस्त पाहिजे म्हणजे वेळ पाहणं. बघा मी वेळ आलो तुमच्याकडे 10 मिनिटं लवकर आलो.
आता आता तुम्ही तर तो मोबाईलला मॅप लावून तुम्हाला कळतं की 40 मिनिटात पोहोचणार नाही की 30 मिनिटात बघा त्यावेळेला कुठे होतं काय नव्हतं. पण वेळा काढल्या ना लोकल प्रवास होतो, रिक्षा प्रवास होतो, बेशिस्ता प्रवास होतो. आणि एखाद्या सिनेमा जुने चित्रपट आता सिनेमाच्या बाबतीत म्हणायला राहिलं ना तर माझ्यासाठी लोकांनी जुने चित्रपट पाहिले. जुने म्हणजे मी असं नाही म्हणत ब्लॅक अँड व्हाईट काढले. तुम्ही 90च्या दशकातले बघू शकता, 2010 बघू शकता, 15 वर्षांपूर्वीचे बघू शकता. आज OTT आहे, घर बसल्या सिनेमा बघायला मिळतोय. भरपूर चित्रपट पाहणे, त्याच्याविषयीच वाचन करणे हा पुस्तक तिथे उपलब्ध आहे. इंग्रजीमध्ये आहे, मराठीमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे. वाचन हे महत्वाचं आहे. आता मी सुद्धा एक प्रकारचा वाचकच आहे, वाचलं पाहिजे. आणि मला असं वाटतं नाही की थोडस आहे ना स्वतःची एक जबाबदारी आहे की मला वेळ आहे ना तर मी मात्र. आणि अगदी तुम्हाला याने सांगतो की खरा पत्रकार आहे ना हा पत्रकारितेमध्ये आल्यावरच प्रशिक्षण वगैरे ठीक आहे. आज पत्रकार मी आलो तर कुठे प्रशिक्षण वगैरे होते. हे मी नेहमी कंपनीमध्ये असं म्हणतो की दिलीप कुमार कधी अभिनय प्रशिक्षण शाळेत गेला नाही आणि दिलीप ठाकूरने सुद्धा पत्रकारितेचं असं रिसर्च शिक्षण घेतलेलं नाही. मी आज आल्यावर शिकलो की संपादकाशी कसं वाटलं पाहिजे, संपादकाला सांगितलं कसं घेतलं की ह्या बातमीचं महत्व कसं आहे, बातमीचं महत्व तुम्हाला कळलं पाहिजे. हे आज आल्यावरच तरी पत्रकारिता सुरू होते, बाहेरून नाही होत. पण की आता काय झालं चॅनल शेड्यूलमध्ये दिसणारा मात्र असं वाटतं की मला ओळखायला लागलं. तुम्हाला ते कामाने ओळखलं गेलं पाहिजे ना. आणि दुसरं म्हणजे असं आहे की तुम्हाला अलिप्त राहता आलं पाहिजे. म्हणजे नवीन पत्रकार बरेचसे पत्रकार येतात ना ते सेल्फी काढण्यापुरते येतात आणि एखाद्या कलाकाराला सेल्फी काढून पत्रकारिता पण सांगते पण ते सोडून आता मला काय करायचं नाहीये. मी पण सेल्फी काढतो, मी असं म्हणत नाही माझे कलाकारांवर अधिकारी मी फोटो काढतो, काळावर बदललं पाहिजे. पण तुम्हाला अलिप्त राहतात. म्हणजे उद्या समजा मी हे फील्ड सोडलं, मला असं वाटलं की सगळं सोडून मला अलिबागच्या जॉब राहायचं, माझ्या मला राहणं तर माझी तयारी आहे आणि मी पूर्ण काम केलेलं आहे. मला वाटतं अजून शिकलो पाहिजे. इतक्या दिग्दर्शकांना भेटून अख्खा आयुष्य तुमचं सिनेमा या क्षेत्राशी निगडीत होतं. मग कधी अशी एकदा संधी आली नाही का तुम्हाला की चित्रपटात तुम्ही काम करावं असं नाही वाटलं नाही का? अरे हा छोटासा प्रत्येक म्हणजे त्याला कोण असं नाही म्हणणार की अरे तुम्ही जरा असे एवढं. म्हणजे आम्हाला पत्रकारांना सुट्टी मिळालेली आहे. म्हणजे आकर्षण नावाचा सिनेमा होता, हरीफ डायरेक्टर होता. आता सिनेमामध्ये सिनेमा होता आणि अकबर खान आणि सोनू वाले होते आणि त्याचं स्ट्रँडला वरती मिनी थिएटर होतं, स्टॅक थिएटर होतं झालं. तर तिथे आपलं शूटिंग होतं की सिनेमातला रेशो आहे आणि आम्ही पत्रकार तिकडे आलेलो आहे. पत्रकाराच्या भूमिकेत असा अनुभव आलेला आहे. तुम्हाला इकडे येऊन कसा काय अनुभव आला? चांगला अनुभव आला. चांगला अनुभव मला मोकळपणाने बोलता आलं, काही गोष्टी स्पष्टपणे बोललो. काही ना आवडतील, काही ना आवडणार नाही. शेवटी तर हा खेळायला भाग आहे. आता शोले सिनेमा आपण म्हणतो, आता 50 वर्ष सुरू आहे. शोले न आवडणार सुद्धा मला 50 वर्षांमध्ये खूप भेटले. पण हे होतच राहतं की म्हणजे अमिताभ बच्चन काय ऍक्टिंग करतोय असं बोलणारे सुद्धा कधी भेटतात. त्यामुळे तुमची प्रत्येक गोष्ट लोकांना आवडेल असं काही नसतं. एक 70-30 किंवा 80-20 असं प्रमाण असतं की काही लोकांना 80% लोकांना आवडतं, छान गोष्टी सांगितल्या. 20% लोकांना नाही आवडत किंवा पत्रकाराचं आयुष्य माहिती असतं. दिलीपजी, मला माहितीये की तुमच्याकडे फोटोंचं जुने जे बुकलेट्स असतात, गाण्याची पुस्तकं, त्याचं खूप कलेक्शन आहे. काही आणलंयत की नाही इथे दाखवायला? हे बघा मी आणलेलं आहे. हे गाईडचं बुकलेट आहे, अतिशय एक्सक्लुझिव्ह बुकलेट. हे मला खुद्द आहे ना विजय आनंदनी दिलेलं आहे, ज्याला मी विजय आनंदची मुलाखत केली होती. माझा आवडता दिग्दर्शकापैकी एक. त्याला त्यांनी मला सांगितलं, अरे बाजूच्याच रूम मध्ये आमच्या नौकेतनच्या सिनेमाची बुकलेट आहे, तुला पाहिजे ती घे. पण तेव्हा मी नवीन होतो, म्हणजे नवीन जास्त इतका हे नव्हता झालो, संकोच होता. मी ठराविक सिनेमाची बुकलेट घेतली, त्याच्यामध्ये गाईड. त्यानंतर मी तुम्हाला बघा, हा इजाजत सिनेमाचा मुहूर्ताचा फोटो आहे. याचं वैशिष्ट्य काय माहितीये का? आता गुलजारांचा जो वाढदिवस झाला, इथे बघा पाठीमागे आहे, सही आहे त्यांची. तर मी तिथे बंगल्यावर गेलेलो,
त्यांची तब्येत ठीक नव्हती, पण त्यांना मी आतमध्ये फोटो पाठवले. हा लेखींचा मुहूर्त, याला मी हजर होतो. राजकमल कला मंदिरमध्ये हा 28 सप्टेंबर 1987 लता दीदींचा वाढदिवशी झाला. त्याच्यावर पण गुलजारांची सही आहे. त्यानंतर हा हिरापन्नाचं हे बुकलेट मी नवकेतनमधनच घेतलं. आता हा मायारची साडी मी का आणला फोटो, तर माझ्याकडे असे मराठीतल्या लोकप्रिय अनेक चित्रपटांचे फोटो आहेत. दिल तो पागल आहे अशासाठी आणला की बघा, हा तरुण सिनेमा, हा यश चोप्राचा सिनेमा, आणि अजून हे बुकलेट कसं सिनेमाला आता 26 वर्ष होतील ऑक्टोबरमध्ये, तरी बुकलेट मी कसं जपलंय ते बघा. दादा कोंडके तर हेच आहेत. तर दादा कोंडके आणि जगदीपच्या भेटीचा माझे अगदी एक्सक्लुझिव्ह फोटो आहे. माझे दादा कोंडके आणि मनमोहन देसाईंच्या भेटीचा सुद्धा फोटो आहे. मी हे फासी का फंदाचं बुकलेट का आणलं माहितीये का, हा माफीचा साक्षीदार सिनेमा हिंदीमध्ये पण आलेला, पण हिंदीमध्ये आल्याचं फार जण कोणाला माहिती नाहीये, म्हणून मी बुकलेट तुम्हाला दाखवायला आणलं. तेजाबच्या मुहूर्ताचं आमंत्रण माझ्या कलेक्शनमध्ये आजही आहे. 27 फेब्रुवारी 87 मुहूर्त झाला नटराज स्टुडिओमध्ये अमिताभच्या असते बघा. तारखा पण माझ्या लक्षात आहे. तेजाबचं माझ्याकडे हे आहे. आणि हमाल दे धमाल म्हणजे मराठीतल्या लोकप्रिय चित्रपटांची बुकलेट्स माझ्याकडे आहेत. तुम्हाला काही निवडक दाखवावी. खूप छान कलेक्शन आहे सगळं. कसं आहे माहितीये, मी स्वतः मुलाखती घेत असलो तरी इतरांच्या सुद्धा मुलाखती आपण बघावं अशा मताचा मी आहे. म्हणजे आपण कुठे चुकतोय किंवा अजून आपल्याला काय शिकलं पाहिजे किंवा काय करेक्शन करता येईल हे आपण इतरांच्या मुलाखती पाहून सुद्धा कळतं. तुमचं चांगलंच असतात मुलाखती, आणि पुन्हा तुमच्या घरी ऐसपैस वातावरण, बाहेर आपण सिलिंग बघतोय, तर अशा वातावरणामध्ये तुम्ही मला जे काय बोलतं केलं, माझ्यामध्ये मी म्हणजे तुम्हाला कोणी बोलता 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 खूप सांगितलं. अजून खूप बोलता येण्यासारखं आहे, नक्कीच आहे. अनेक कलाकारांच्या अनुभवाने बोलता येतील किंवा शूटिंगचे अनुभव आहेत, आउटडोअरचे अनुभव आहेत, असे बरेच आहेत. तर तुम्ही मला बोलता केलं, माझा अनुभव या चॅनलच्या माध्यमातून अगणित लोकांपर्यंत पोहोचतील याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. लोकांना नक्कीच आवडतील. आणि पत्रकारितेचा प्रवास हा, हे सिने पत्रकाराचा प्रवास हा फक्त कॉकटेल पार्टीपुरता नसतो. त्या कॉकटेल पार्टीतून जात असला तर त्याच्या मागे सुद्धा मेहनत असते, खूप काही असतं, घडत असतं, बिघडत असतं. तर असं घडत घडत इतक्यात आलं. तुम्ही मला बोलतं केलं, चांगल्या अर्थाने बोलतं केलं, खूप मला सांगता आलं, आठवता आलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर तुम्ही आज इथे अमृता फिल्मच्या मध्ये आलात त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. आणि तुमच्यासाठी माझे काही स्पॉन्सर आहेत, त्यांनी काही गिफ्ट पाठवले. हे डॉक्टर शिवानी मयेकर डेंटिस्ट आहेत. त्यांनी हे तुमच्यासाठी ओरल हेल्थ साठी प्रॉडक्ट दिलेले आहेत. आणि वर्षभर तुम्हाला डेंटल ट्रीटमेंट फ्री आहे त्यांच्याकडे. अरे वा. हा, त्यांना फोन करून तुम्ही जाऊ शकता. निरगुडकर फार्म्स त्यांनी हे दिलेले आहेत. हे सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत. अच्छा. आणि स्वतः घरी बनवलेले आहेत. हे ऑल ओव्हर वर्ल्ड त्यांचे हे प्रोडक्ट जातात. हे त्यांनी तुमच्यासाठी पाठवलं. अरे वा वा वा. हे डॉक्टर GD पोळ फाउंडेशन यांचं हॉस्पिटल आहे आणि मेडिकल कॉलेज आहे आयुर्वेदाचं. खारघरला काय? हो हो. सिरो कंपनी आहे. हे प्रॉडक्ट अमेरिकेत बनतात आणि त्याची एकेका बाटलीची किंमत 4 ते 5 हजार आहे. परंतु या कंपनीने इथे आणलंय आणि अनालिसिस केलंय, तर हे 400-500 रुपयात इथे हे बनतात. अच्छा, व्हेरी गुड. हे सगळे अमेझॉनवर अवेलेबल आहेत. तर हे तुमच्यासाठी त्यांनी दिलेले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणजे बरंच मोठं, म्हणजे मुलाखत मोठी की गिफ्ट मोठं असं मला प्रश्न पडलेला आहे, पण खूप खूप धन्यवाद.